राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तो मित्रांनो, आपण चाललोय आता आपल्या खालच्या रानात म्हणजे ऑलमोस्ट आलोय. टोमॅटोच्या इथं आलोय अँड आपल्याला जायचं आहे मित्रांनो तळ्याकडच्या साईडला केळीच्या रानाकडे, कारण की आपला कांदा काढायचा आहे. तिथं थोडा कांदा काढायचा राहिलेला आहे, म्हणजे चाललेला आहे, राहिलेला नाही आहे. तर तो काढायचा आहे अँड बाकीचे पण काम आहेत मित्रांनो. आता इथं आपल्याला कलिंगडमध्ये वगैरे बाकीचे पण कामं आहेत. सो चला आता. अँड इथं बघू शकता मित्रांनो मक्का. आपली मक्का कशी आहे, थोडी थोडी वाढली. तर मित्रांनो आलोय आपण आता कलिंगड आणि झोकुनीमध्ये. बघू शकता तुम्ही कलिंगडची सिस्टम तर मस्त प्रकारे झालेलं आहे. अँड हे बघा झोकुनी मित्रांनो. सध्या चाललं मित्रांनो ह्याची चालली आहे ड्रिचिंग वगैरे. इकडं सगळं सिस्टम आणून ठेवलं आहे. ड्रिचिंग ऑलमोस्ट होत आली आहे, थोडीशी राहिलेली असेल इकडे झोकुनी साईडची. हरभरा पण तुम्ही बघू शकता मित्रांनो. हरभराची भाजी खोडायला आली, बट ते काय खुली नाही आपण, त्याच्यामुळं लागल्यात आता त्याला गाठी लागल्या ते त्याला. आणि कलिंगड बघ मित्रांनो इकडं चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे. सो मित्रांनो आपल्याला जायचं आहे तिकडं तळ्याकडे. आपल्याला तिकडं जायचं आहे कांदा काढायला. बघू आता किती काढून झालाय काय ते पण बघून घेऊया. अँड त्याआधी आता आपण येऊया खाली कलिंगडामधून चक्कर मारू. मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आता इकडंच थोडंसं लेट लावल्यामुळे इकडे छोटे छोटे अजून एवढं मोठं झालेलं नाही आहे. मित्रांनो इकडे बघा आता झोकुनी चांगल्या प्रकारे आहे. इकडचं थोडं काही झाडे मोठे झालेले चांगले ते बघू शकता तुम्ही. हे आहे पाणी अँड खत. तर आता ह्याला आपण मित्रांनो सोडूया आपण चायला खत आणि पाणी. आता चालली आपली ड्रेचिंग, मग नंतर परत एक सुरू करायची. आता हे झाली की 2 दिवसात आपण परत दुसरी ड्रेचिंग सुरू करायची. तर बघूया आता किती राहिले तेवढं करायची आहे ड्रेचिंग. अँड मग तिकडे कांदा पण काढायचं चालला मित्रांनो तिकडं तळ्याच्या तिकडे. तर चला आता पप्पा इथे ते बघूया आपण, वाटलंच तर ड्रेचिंग करूया, नाही तर मग जाऊया आपण कांदा काढायला. चला आता एवढे 2-3 पंप राहिलेले बी ड्रेचिंग करून घ्यायचं आहे. मित्रांनो आपण आलो आता इकडे कांद्याकडे. तुम्ही बघू शकता आपला कांदा पण एकदम मस्त आहे. पण जे काँग्रेस राहिला होता औषधातून तो राहिलेलाच आहे, असा विषय झालाय. मित्रांनो इथं बघा आता इथं चाललंय काढायचं अँड काटायचं काम. A few moments later. मित्रांनो आता केली आहे सुट्टी, लेबर गेलेत आता, चाललेत अजून. तर दिवस पण गेलेला आहे जवळपास. तर आता दिवसभरात मित्रांनो फक्त एवढंच झालं आहे, 4 सारे. हा पण मी फक्त काँग्रेस कापून घेतला. तर विषय असा झाला मित्रांनो, कांदा काय निघत नाही बरोबर, सगळा खराबच आहे. खराब म्हणजे सगळा ढेंगळाचा असा पुंगळी कांदा निघतो जवळपास. तो बघू शकताय तुम्ही, असा पुंगळी कांदा निघतोय. त्यामुळे काढण्यात काय पॉईंट नाही मित्रांनो. हा कांदा फक्त आज काढला, एवढा काढला, तर उद्याच्याला ह्याच्या थोडासा साईजमध्ये मोठा आहे तर तो काढायचा अँड फक्त हे काँग्रेस कापून घ्यायचं मित्रांनो. तर एवढंच करायचा विषय आता, कारण की ह्याच्यात आपले केळीचे रोपं येतं, तर ते त्यासाठी आपल्याला हे कापून घ्यायचे मित्रांनो आता.
तर चला आता थोड्या वेळ दिसते तोपर्यंत आपण राहिलेला एक ढीग आहे तेवढा कापून घेऊ अँड मग जाऊया मित्रांनो आपण घरी. तर चला आता एवढं थोडंसं आहे तेवढं कापून घेऊ आणि मग जाऊया आपण घरी. मित्रांनो आता आपण कांदा तो काढून घेतला आहे. 2 सारे राहिले होते, आय मीन 2 सारे नाही 2 ढीग राहिले होते ते काढून घेतलेत आता. अँड इथं बघू शकता तुम्ही दिवस गेलेला आहे, सनसेट झालेला आहे. अँड चला आता मित्रांनो आता निघूया आता आपण घरी. की घरी जाऊन आता परत गायांचं चार वगैरे करायचं आहे. पप्पा अजून तिथंच आहेत. पप्पांचं अजून चाललं आहे मित्रांनो औषध मारायचं. आय मीन औषध नाही मारायचं, औषध मारायचं नाही तर ड्रेचिंग करायचं चाललं आहे मित्रांनो राहिलेलं. तर चला आता निघूया आता आपण पण घरी अँड आवरूया आता घरी जाऊन फटाफट आपले बाकीचे कामं. इथं आपण एवढं होतं काढलेलं तेवढं सगळं काटून वगैरे ठेवलं आहे. तर उद्याच्याला हे घ्यायचे सगळे काँग्रेस कापून. अँड इकडं आपला कांदा तर मित्रांनो आहेत जो की चांगल्या पद्धतीने आहे बघू शकता इथं. सो चला आता मित्रांनो निघूया आता आपण आता निघूया आता घरी. मित्रांनो चला आता आपण घेऊया इथली गायांना मका वगैरे काढून घेऊया इथली इथंच कोयता नेलेला दिसतोय. तर चला मित्रांनो आता घेऊ आपण मका काढून आणि गाय वगैरे बांधून देऊ तिकडं आणि टाकूया त्यांना आपण खायला आली म्हणे. तर मित्रांनो चला आता चारा काढून टाकून झालाय प्राण्यांनाच इकडे त्यांना टाकून झालाय. तर चला आता मित्रांनो चला आता आपलं काम आवरलेलं आहे. आता जायचं मस्तपैकी फ्रेश वगैरे व्हायचं अँड करायचं आपल्याला आराम. तर चला आता मित्रांनो करूया आपण आजच्या ब्लॉगचा एंड. आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.